याची फक्त चाल आहे, हे आलेला आहे मधून, याला डबल मध्ये जायचं नाही, हे जामीनवर. यामुळे याला सरकारला असले खोटे नाटे आरोप करून माझ्या जीवाला धोका आहे, मै छाती दुखती, मला मारतेनच, मला हाणतेनच, असलेच भाषा बोलतेत. आम्ही सुरुवात तू केली, जातीवादाची भाषा तू केली, समर्थन तू केलं, जातीय तेढ निर्माण होईन असं तू केलं. तू बोलतो तू मंत्रिपदाची गरिमाच राखे ना, त्याला आम्ही काय करावं? म्हणून याला त्या केसेस घ्यायच्यात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ व्हायचंय. तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुळून हे पुढे जाईल. आम्हाला देणं घेणं नाही, ते तुमचं राजकारण आहे, तुम्ही जा. पण ह्यो घातकी माणूस आहे, विश्वासघातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करू नका. नसता सरकारच्या विरोधात मराठा, सामान्य मराठ्याचा जास्त रोष वाढायला लागलाय. जे कोणी ठराविक नेते असतील मराठ्यांचे, त्यांना आरक्षणाची गरज नसेल, ते मराठ्याकडून बोलत नसतील. हे मराठी टीव्हीवरती रोज बघतायत, आपल्या बाजूने कोणचा नेता बोलतो, कोणचा बोलत नाही, कोण आपला आहे. त्यामुळं गरीबाला लागतंय, त्याचं ऐकू नका, ही सरकारला आमची विनंती. काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला दौऱ्यादरम्यान तुमच्या जीवाला पण धोका होता? चॅनल आलंय सगळ्या पोलिसांच्या रिपोर्ट बाबत. मग आमचा बी आक्षेप आहे, त्याला काहीच झालेलं नसून जर तो कोणचा पोलीस आहे तो रिपोर्ट देतोय, तो कोणत्या जिल्ह्यातला रिपोर्ट आहे त्याचा बी आम्ही शोध घेणार आहेत आज दिवसभरातच. कोण रिपोर्ट देणार आहे, कशाच्या आधारावर दिलाय, काय केलंय? कारण तुम्ही खोटे रिपोर्ट देऊन दरबारीनं आम्हाला दाबिणार आहेत का? हा, त्यांनी सांगायचं अटक करा, तुम्ही आमचे लोक अटक करायला लागले. अहो साधी घटना सांगतो भाऊ तुम्हाला, त्या माजलगावची नुसती क्लिप व्हायरल केलेली त्या पोरानं. आज ते पोरग 1.5 महिना 2 महिने झाला आधी काय केलं त्याने असं एवढं? नुसती क्लिप व्हायरल केली. हे अन्याय. त्याचं ऐकून सगळे नेते म्हणतायत बीड जिल्ह्यातले मराठ्यांच्या आंदोलकांनी आमच्या घरावर हल्ला केला नाही, तरी 3000ची यादी कसं काय बीड जिल्ह्यात? त्याचं ऐकूनच आहे ना. हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात यायला पाहिजे. तुमच्या विरोधात समाजाचा रोष वाढायला लागला, त्याचं ऐकून तुम्ही आमचे लोक गुतायला लागला. तुम्ही आमच्या लोकांना नोटीस द्यायला लागल्यात जालना जिल्ह्यातल्या. हे काय प्रकार आहेत तुमचे? तुम्ही त्या नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तिकडच्या सगळ्या लोकांना नोटिसा सोडायला लागला. तुम्ही परभणीच्या लातूरच्या लोकांना नोटीस सोडायला लागलात आणि जातीय दंगली त्यो घडून आणतोय. हे सर्वसामान्य ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात, धनगर बांधवात सामान्यात द्वेष पसरायला लागलाय, आंदोलन उभा करायला लावा लागलाय आणि आमच्यात नाराजी पसरण. धनगर बांधवांना माझी विनंती सामान्य की सामान्य बांधवांना, धनगर बांधवांना विनंती की आपण रोज एकमेकाच्या ताटात खातो उठतो, याच्यासाठी आपल्यात नाराजी पसरायला नको. शहाणपणाची भूमिका घे, माझी तुम्हाला घ्या, ही तुम्हाला विनंती माझी. मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट जो होता तो विधानसभेत सादर केलाय. मात्र भुजबळांनी हा दावा केल्याच्या नंतर याचा आता कोणी निषेध करणार नाही का, असं भुजबळांनी प्रश्न विचारलाय. अरे कोणी काही करणारच नाही, निषेध काय करते? मग हे सरकारला सांगतो ना मी, तुम्ही ते काही बोलत राहणार आणि तुम्ही त्याच्या बाजूने उठून मराठ्यावर अन्याय करणार. हे मराठ्याला दिसायला लागले टीव्हीवरती, घराघरातल्या मराठ्यांना वाटायला लागले त्याची एकट्याचीच बाजू सरकार घ्यायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले. हे सरळ सरळ दिसायला लागले. मी हे जबाबदारीनं शब्द वापरतोय की सरकार त्याच्या दबावात यायला लागले एकट्याच्या, त्याला त्याच्या केशी नील करून घ्यायच्यात. खोटे नाटे आरोप करून ते सरकारची फसवणूक करून मराठ्यावर अन्याय करायला लागलाय. सरकारनं मराठ्यावर अन्याय होऊ देऊ नये. गाव खेड्यात सरकारविषयी रोष पसरायला लागलाय त्याच्यामुळं, कारण लोक टीव्हीवर बघतायत की सरकार त्याची बाजू घेऊन बोलायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले. मराठे याला अन्याय झालाय आमच्यावरती, आंदोलनातून सरकारला उत्तर देणार म्हणजे देणार. तुम्ही जर त्याला पुढं असंच बळ दिलं तर. त्यांना सांगितल्यानंतर त्यांची सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे. तुमच्या सोबत सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार झाले तर तुम्ही व्यक्त केलंय मत, पण तुमची सिक्युरिटी सरकार वाढवत नाही का? तुम्ही सरकारला तुमची सिक्युरिटी वाढवण्यास सांगणार आहात? आम्हाला नको बी, आमच्या वरची त्याला द्या, आमच्या वरची त्याला द्या. त्याच्या माग पुढं 10,000 हजार ठेवा, काही देणं घेणं नाही आम्हाला. फक्त आमचं एकच पण आहे, तो जो शब्द वापरतोय ना ह्यो बी मी जबाबदारीनं बोलतोय. सारथीप्रमाणे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाप्रमाणे ओबीसींना सुद्धा सवलती द्या, समानता आणा, हे त्याचं म्हणणं आहे. आम्हाला एकच सारथी आहे, त्याला सुद्धा तो विरोध करतोय. इतक्या खालच्या दर्जाचा माणूस, त्याच्यासाठी राजगादी किती खेटली सारथीसाठी हे त्याला माहीत नाही. ती आज लेकरांच्या कामाला आली, तिला सुद्धा तो विरोध करतोय. समानता नेमकी त्याला आरक्षणात का नको
ही जबाबदारीनं म्हणतोय. मग तू जातीवादी नाही आहे ना? आमच्या शासकीय नोंदी सापडल्या आरक्षणातल्या, त्याच्यात तुझी एकही नोंद नाही आहे पूर्वीची, तरी तुला फुकटात आरक्षण दिलंय. आमच्या नोंदी आहेत, तिथं तुला समानता का नको? तू कशामुळं म्हणतो मराठे ओबीसीत नको? जे जे नेते मराठ्यांच्या बाजूला बोललेत ते मराठा समाजाच्या वतीनं मी आजच त्यांचं मनापासून आभार मानतो. हो, विधानसभेत जे जे बोललेत त्यांचं, कारण ते मराठ्यांच्या बाजूने बोललेत. जे बोलत नाहीत त्यांना मराठा बघतोय. मराठे त्यांना पुढच्या काळात दारात सुद्धा उभा करणार नाहीत, ही मी तुमच्या काळ्या दगडावरची रेखी तुम्हाला छाती ठोकून सांगतो. कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही. यांना मराठ्यांनी मोठं केलंय आणि हे आज मराठ्याच्या लेकराच्या विरोधात बोलतायत. हे मराठ्यांच्या डोक्यात आता फिट झाले. आणि तुम्ही काही ताकद वापरा, पैशाची, कशाची, दादागिरीची, गुतवायची, मराठे आता माग हटत नाहीत, किशीला भेट नाही. गर्दीवर स्वार होऊन तुम्ही